तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खारी बुंदी कशी बनवायची ते. तर यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं. या पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे बेसन पीठ. त्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ घेतलं, याला थोडासा ओवा टाकला आहे, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर. सगळं प्रमाण अगदी थोडं थोडंसं टाकलेलं आहे, कारण आपल्याला बुंदीच थोड्या प्रमाणात बनवायची. तर आता आपण यामध्ये पाणी घालायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपल्याला याला अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, आपण जसं लागेल तसं पाणी घालायचं यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर पीठ आपण एवढं घट्ट केलेलं आहे, घट्ट म्हणजे याचं प्रमाण असं आहे की असं लगेचच असं खाली पडलं पाहिजे पीठ, इतपत आपण याला असं पातळ मध्यम बनवलेलं आहे. तर आता आपण याची बुंदी करून घेऊयात. तर इथं हा एक मी झारा घेतलेला आहे. तर या झाऱ्याने आपल्याला बुंदी करून घ्यायची. तर इथं तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं. आता इथे एक छोटीशी वाटी घेतली आहे, तर यामध्ये आपल्याला हे असं टाकून घ्यायचं पीठ आणि याला थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि फक्त असं थोडंसं फिरवायचं याला गोलपुरती. कशी जरी आता खारी बुंदी असल्यामुळे याला काही एवढं आकाराची एवढी आवश्यकता नाही. आणि ज्यावेळेस आपण गोड बुंदी बनवतो त्यावेळेस त्याला थोडा गोल आकार, म्हणजे आपल्याला त्याचे लाडू बांधता येतात, तयार करता येतात लाडू वगैरे. तर अशा प्रकारे आता आपण यामध्ये बुंदी टाकत आहोत. आणि इथं कसं आता जेवढी एवढ्या तेलामध्ये बसते तितकंच टाकायची. त्याला थोडासा वेळ आपल्याला मध्येच ठेवायचं, म्हणजे कुरकुरीत कडक होण्यासाठी. आता याला असं थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं, कडक होऊ द्यायचं आपल्याला, म्हणजे खारी बुंदी कशी कडकच असते कुरकुरीत. थोडीशी गॅसची फ्लेम कमी जास्त करत आपल्याला असं थोडंसं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं. आता याला आपण अशा आवाज आला पाहिजे असं, अशा स्टेपमध्ये आपण याला काढून घेणार आहोत. आता कशी वाज येते आहे, म्हणजे कुरकुरीत झालेली. अशा प्रकारे आपण आता सगळी बुंदी तळून घेणार आहोत. आपण अशा प्रकारे खारी बुंदी बनवून घेतलेली आहे. एका वाटीपासून, म्हणजे 1 वाटी पीठ होतं त्यापासून आपण एवढी खारी बुंदी तयार केली होती. आणि ज्यावेळेस आपल्याला रायत्यासाठी बुंदी करायची असेल तर आपण इथं फक्त लाल तिखट नाही घालायचं, बाकी आपण यामध्ये जे साहित्य घातले तेच टाकायचं आणि फक्त लाल तिखट नाही घालायचं. रायत्यासाठी आपल्या घरची घरी बुंदी तयार होते. आणि अशी कुरकुरी वगैरे बाहेरच्या मुलांना देण्यापेक्षा अशी जर आपण बुंदी तयार केली तर मुलं आवडीने खातात कधीमध्ये, आणि आपल्यालासुद्धा छान असते बुंदी खायला ही अशी. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. एक छोटासा प्रयत्न आपली गृहिणी म्हणून, एक छोटासा प्रयत्न तुम्हाला रेसिपी छोटे छोटे झटपट दाखवण्याचा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.